नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता गव्हाची बऱ्यापैकी लोकांनी लागवड चालू केलेली आहे हो. आणि जो आपला मागचा व्हिडिओ झाला होता त्याच्यामध्ये लोकांनी आपल्याला प्रश्न विचारला की बाबा गव्हाचं जे कीड रोग नियंत्रण आहे त्याच्याबद्दल आणि त्याच्याबरोबर जे खताचं मॅनेजमेंट आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आणि बरोबर. आज लोकशिवारच्या ह्या भागामध्ये आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत, जेणेकरून जे आपण काही गव्हाचं प्लॅनिंग करतोय त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न मिळेल आणि आपल्याला चांगला त्यातून आपला जो आरोह आहे तो चांगला वाढेल. तर आजच्या लोकशिवारच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपल्यावर तेजस आहे. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांनी गव्हाचा जर मागील व्हिडिओ नसेल पाहिला लोकशिवारचा, तर कृपया आता जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर त्याची लिंक आपल्याला दिसेल, तर तोही व्हिडिओ अवश्य पहा. कारण का तर त्याच्यात सुरुवातीला काही थोडीशी बेसिक माहिती आहे ती आपण जाणून घ्या. जर आपला गहू पेरणी व्हायची असेल तर तर आवर्जूनच पहा. आणि जर गहू पेरणी झाली असेल तर आपल्याला फुटव्यांचं नियोजन कसं सांभाळायचं याविषयी तिथं आपण सविस्तर बोललो होतो. आजच्या व्हिडिओत आपला उद्देश असा आहे की कीड रोग व्यवस्थापन आणि काही अन्नद्रव्य जे की फार महत्वाचे, तर त्याच्यावर आपण बोलू. बरोबर. आणि जर बघितलं तर ह्या वर्षी थंडीची जी सुरुवात आहे ती चांगली झाली आहे चांगली आणि झाली, अगदी एकंदरीत चांगली. असं वाटतंय की ह्या वर्षी गव्हासाठी जे हवामान आहे हो, ते चांगलं राहणार आहे. नक्कीच. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढवता येईल हो. ह्याच्यावरती जोर द्यायचा आहे. बरोबर. मग तेजस, आता ज्या लोकांची गव्हाची लागवड झाली आहे हो. त्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि जे लोक करणार आहेत त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता जसं आपण बोललो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर कव्हर केलं की गव्हाच्या लागवडी पेरणीपर्यंत आपल्याचं नियोजन म्हणजे काय, त्याच्यात तर खास करून बियाण्याचा डोस किती ठेवायचा आणि फुटवे वाढीसाठी कसं नियोजन करायचं, या 2 बाबी केल्या. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी. जर आपली जमीन खूप चांगली काळी कसदार असेल तर आपण पेरणी 20-25 किलो प्रति एकर याच पद्धतीने करा. आणि त्यातल्या त्यात जर संशोधित गहू आपण लावत असाल, बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्यांचे गहू आहेत ते संशोधित आहे किंवा हायब्रिड आहेत एखाद्या दुसरीचे, तर ते जर लावत असाल तर 20 ते 25 किलोपेक्षा जास्त बीज दर जाऊन देऊ नका. मध्यम जमीन असेल तर 30 किलोपर्यंत आपण जावा. आणि जर हलकीच जमीन असेल तर मग तिथं आपल्याला 40 किलो प्रति एकर अशा पद्धतीने नियोजन करायचं. ही झाली आपल्याला पहिली बाब. दुसरी बाब काय, तर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. शक्यतो कोणत्याही बियाणं पेरणी करत असताना त्याच्यासोबतच खत जर पेरलं तर ते फायदेशीर ठरतं. मग तुम्हाला डीएपी उपलब्ध असेल किंवा 10-26-26 असेल किंवा 12-32-16 सारखं खत असेल तर ते आवर्जून 1 बॅग प्रति एकर आपण गहू पिकासाठी देऊ शकतो. आता गहूमध्ये जे मी बोललो की विशेष करून जे अन्नद्रव्य लागतं, तर गहू असेल, मका असेल आणि भात पीक असेल, या 3 पिकांना फार आवश्यक असं अन्न घटक आहे झिंक. बरोबर. म्हणजे झिंकची पूर्तता तुम्ही कशी कराल, तर एक तर झिंक सल्फेट बाजारात येईल तर ते तुम्ही जमिनीतून देऊ शकता. परंतु ते डीएपी वगैरे सोबत देऊ शकत नाही, युरिया सोबत तुम्हाला ते देता येईल. बरोबर. दुसरा पर्याय काय, जर झिंक तुम्हाला फवारणीद्वारे द्यायचे तर झिंक सल्फेट फॉर्म मधलं किंवा झिंक चिलेटेड फॉर्म मधलं ईडीटीए स्वरूपातलं झिंक जे, तर ते तुम्ही फवारणीतून देऊ शकता. आणि ते फवारणीतून देत असताना कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक याच्यात तुम्ही ते आवर्जून मिसळू शकता, काही अडचण येणार नाही. मग आपण जे कीटकनाशकांचे डोस पाहणार आहे पुढे जाऊन, तर त्यापैकी एका डोसमध्ये आपल्याला ह्या झिंकचा समावेश करायचा आहे. आणि लोंबी पडण्याच्या आधी जर केला तर तो फायदेशीर ठरेल, जिथं आपल्याला उत्पादन वाढीची जी काही शाश्वती तर ती चांगली राहील. बरोबर. जसं तेजस तू सांगितलं की झिंकचा वापर करायचा, पण हो. आता असे बरेचसे आपले शेतकरी आहेत की ज्यांची अजून लागवड व्हायची आहे. हो. मग ते सीड ट्रीटमेंटमध्ये झिंकचा वापर करू शकतात का? सीड ट्रीटमेंटमध्ये करू शकतात, परंतु काय म्हणतो ना, त्याला प्रमाण खूप कमी जाईल. बरोबर. आणि आपल्याकडं गहूला बीज प्रक्रिया करणं हे तितकं ऍक्सेप्टन्स नाही. तर केला तर फायदा होईल, पण मला असं वाटतं की त्यापेक्षा फवारणी करणं हे जास्त योग्य राहील. कारण फवारणीचं जर तुम्ही पाहिलं तर 100 लिटर कमीत कमी सुरुवातीच्या अवस्थेत आणि 150 लिटर जास्तीत जास्त आपलं पाणी फवारणं. बरोबर. तर आपल्याला 100 ग्रॅम पासून तर 150 ग्रॅम पर्यंत झिंक लागेल जर चिलेटेड घेतलं तर. बरोबर. आणि तो खर्च खूप कमी होईल. आणि वापरायला तुम्ही जे कीटकनाशक, बुरशीनाशकची जी फवारणी करणार आहे त्यातच तुम्हाला याचा समावेश करायचा आहे, त्यामुळे तुमचा तिथं खर्च वाचू शकतो. बरोबर. मग आता समजा साधारणतः ज्या लोकांनी आगाप लागवड केलेली आहे त्यांचे गहू साधारणतः 15 ते 20 दिवसाच्या अवस्थेत आहे, जिथं जस्ट आता फुटवा निघायला सुरुवात झालेली आहे. मग अशा ठिकाणी आता कुठल्या खताचा वापर केला पाहिजे जेणे आपल्या फुटव्याची संख्या वाढेल आणि ओव्हरऑल आपलं उत्पन्न वाढायला मदत होईल? ज्या शेतकऱ्यांचा गहू पेरणी झाल्यानंतर साधारणपणे 12-15 दिवसांनी त्यांनी खताचा उपयोग केला पाहिजे. तर तो 12-15 दिवसाच्या आसपास तणनाशकही वापरतात बरेचसे शेतकरी. मग तणनाशक कोणतं वापरायचं, तर क्लॉडिनिम प्रोपेगिल आणि जो काही आपला मेट सल्फर आणि मिथिल एकत्र घटक येतो, बरोबर. तो वापरू शकता, ज्याचा डोस आहे पूर्ण 1 पॅकेट 1 एकरला. त्याच्या व्यतिरिक्त फक्त मेट सल्फर आणि मिथिल जे की 20% वाले 8 ग्रॅम प्रति एकर डोस आहे, तेही तुम्ही वापरू शकता. दोन्हीपैकी कोणताही पर्याय तुमच्याकडे आहे. हे तणनाशक वापरल्यानंतर जे पुढचं पाणी देणार आहे. आता तणनाशकाच्या वेळेला एक काळजी घ्यायची
की तणनाशक हे ओल्या जमिनीवर फवारायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पाणी द्याल त्यावेळेस साधारणपणे दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी फवारणी करायची. आपल्याला जमिनीतून चालण्याला त्रास होईल, चिखल लागेल एवढी अवस्था असताना जर फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट चांगले येतात. बरोबर. आणि पुढचं जे पाणी आहे तर ते थोडंसं लेट द्यायचे. म्हणजे नियमित पाणी तुमच्या जमिनीला तुम्ही 10 ते 12 दिवसांनी देत असाल तर तणनाशक फवारणी झाल्यानंतरचं जे पाणी आहे ते 15व्या वगैरे दिवशी द्यायचं. त्यावेळेस पिकालाही थोडा ताण येईल आणि तण पूर्ण करपून जाईल. मग त्या पाण्यानंतर जर तुम्हाला युरिया जर मिळाला तर 45 किलो प्रति एकर युरिया, त्याच्यासोबत परत झिंक सल्फेट वापरू शकता. किंवा जर युरिया नाही मिळाला तर 24-24-0 जे महादनचं आहे तर ते 50 किलो प्रति एकर आपण फोकून द्या आणि पाणी द्या, जेणेकरून आपल्याला फुटव्याची संख्या वाढेल. आणि हा जो फुटवा होणार आहे तो खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या की तुम्ही एक दाना पेरलाय, एका दाण्यामध्ये 4-5 फुटवे येणार म्हणजे 4-5 लोंबे लागणार. आणि जर अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही केलं खताचं त्याच वेळेला आणि पाण्याचं तर तुम्हाला एकाच दाण्यामधून 7 ते 8 फुटवे लागतील आणि 7 ते 8 ओंबी लागतील. प्रत्येक ओंबीमध्ये 50 जरी दाणे धरले तरी आपल्याला 200-300 दाणे वाढू शकतो. म्हणजे आपलं 30% उत्पादन इथं उघड आपण वाढू शकतो. फक्त आपल्याला 45 किलो युरिया किंवा 50 किलो जे काही 24-24-0 तर ते आपल्याला इथं वापरायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे नियोजन फुटव्यांसाठी करायचं. बरोबर. आणि प्रत्येक पिकाच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असतात. जसं की जर गव्हाची जर आपण बघितली तर गव्हाची ती जी क्रिटिकल ग्रोथ स्टेज आहे ती पहिल्यांदा जी की आपले फुटवे निघायची असतात ती असते. त्यानंतर ज्यावेळी आपल्या लोंब्या लागतात ती असते. त्यानंतर लोंब्याच्या चिकात असतात ती असते. तर ह्या 3 क्रिटिकल अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचं आणि खताचं नियोजन करायचंय, जेणेकरून आपल्याला जे आपलं उत्पन्न आहे ते शाश्वत वाढू शकतं. आणि जसं तेजसनं सांगितलं, जर आता आपण जो 45 किलो युरिया प्रति एकर जर टाकला तर आपल्याला 30% उत्पन्न वाढायचं हमखास गॅरंटीड आहे. आणि ते आपल्या हातात आहे, की आपण आरामात एकदम करू शकतो. दुसरी एक बाब इथं अजून नमूद करतो की ज्यावेळेस फुटवे जास्त वाढतात ना त्याचा फायदा काय होतो, तर बऱ्याच वेळेला असं होतं की गहू पक्वतेच्या अवस्थेत आला का गहू पडतो. आणि ज्यावेळेस तुमचे फुटवे जास्त असतील तर तो गहू पडत नाही. त्याचं कारण का, तर ती जागा कव्हर केलेली असते तिथं हवा घुसायला जागा नसते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर गहू पडला नाही तर तोही आपल्याला फायदा भविष्यात राहतो. त्यामुळे मित्रांनो, आज फुटवे वाढवण्यासाठी पहिलं काम करा. पुढील नियोजन तुम्ही पूर्णतः काय म्हणतो ना, कुठलाही खर्च नाही करायचं ठरवलं तरी चालेल, पण हे फुटवे वाढेपर्यंत एक आवर्जून खताचा उपयोग, तणनाशक तर तुम्ही वापरणार आहे कारण गहू खुरपणी काय आपल्याला परवडत नाही आणि ते करू पण नाही कारण यांत्रिक किंवा काय म्हणतो ना रासायनिक माध्यम असताना आपण मजुरांकरवी करायची गरज नाही. तर ती तणनाशक फवारणी आणि हे फुटवेवाढीचं काम हे आपण नक्की करा. बरोबर. मग तेजस आता जेव्हा फुटव्याची हे होणार आहे, फुटवे वाढीसाठी जेव्हा आपण खत देणार आहे त्यावेळी जर आपण झिंक टाकलं तर कसं काय राहील? मग युरिया सोबत आपण झिंक सल्फेट देऊ शकतो. बरोबर. किंवा जर फुटवे वाढीची अवस्था आहे, जर आपल्याला युरिया मिळाला नाही, 24-24 सुद्धा आपण वापरू शकलो नाही तर मग पर्याय काय, तर बाजारामध्ये नॅनो डीएपी मिळतं, नॅनो युरिया मिळतो, त्यापैकी आपण वापरू शकता. किंवा मग जे बाजारामध्ये 19-19-19 जे येतं विद्राव्य खत, तर ते 19-19-19 त्याच्यासोबत झिंक चिलेटेड स्वरूपातलं आणि त्याच्यासोबत आपण समुद्री शेवाळे अर्क किंवा अॅमिनो ऍसिड याचा उपयोग करू शकतो. जर 19-19-19 आपल्याकडे उपलब्ध झालं तर त्याची फवारणी करा. झिंक चिलेटेड उपलब्ध नाही झालं तर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं मिश्रण येतं, ज्यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम हे सगळे घटक येतात. तर तेही तुम्ही वापरू शकता, ज्याला ग्रेड 2 म्हणतात. पण ते शक्यतो चिलेटेड स्वरूपातलं वापरा, ज्याचे जे मिक्सिंगला कोणत्याही सोबत मिक्सिंग करायला अडचण येत नाही. मग हे 1919 ग्रेड 2 किंवा चिलेटेड झिंक आणि त्याच्यासोबत अॅमिनो किंवा सीविड याचा जर उपयोग केला तर मग आपण जर कदाचित खत मिळालं नाही किंवा त्यावेळेस आपण टाकू शकलो नाही तर हा एक आपल्याकडे पर्याय राहील. बरोबर. आता आपण बघितलं की आपण पहिलं पाणी दिलं, त्याच्यानंतर आपण तणनाशकाची फवारणी केली, त्याच्यानंतर आपण दुसरं पाणी दिलं ज्याच्यामध्ये आपण युरियाचा आणि जो झिंकचा डोस आहे आपला तो घ्यायचा करून घेतला. आता आपलं तिसरं पाण्याचं नियोजन कधी करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये कुठली कीटकनाशकाची फवारणी किंवा अन्नद्रव्याची फवारणी करायची का? आता बऱ्याचशा वेळेस लक्षात या म्हणजे एवढ्या 2-4 वर्षात ही जाणीव झालेली आहे की गव्हाला खोडकिडा येतो. बरोबर. आणि खोडामध्ये ती जी आळी येते तर ती आपल्या उत्पादनाला एक काय म्हणतो ना 5-10% फटका लावत. बरोबर. तर ती आळी कशी येते, ती आळी तुमच्या लक्षात येत नाही ज्यावेळेस गव्हाच्या शेतामध्ये तुम्हाला एक 10-20 ठिकाणी अशा लोंब्या एकदम सुकलेल्या दिसतात, जिथं दाणेच भरत नाही आणि सुकलेल्या दिसतात आणि जाऊन ते जर तुम्ही खोड उचलायला गेले तर ते सहज निघून येतं. तर समजून जायचं की ती खोड आळी. मग ही टाळण्यासाठी ज्यावेळेस गव्हाचा फुटवा होतो, साधारणपणे गव्हाचं जसं प्रथमेशने उल्लेख केला 3रं पाणी वगैरे किंवा काही जण जास्त पाणी दिलं तर 4थं पाणी असू शकतं. या 3ऱ्या-4थ्या पाण्याच्या वेळेला आपल्याला क्लोरोसायपर सगळ्यात स्वस्त आणि सगळ्या किडींवर चालणारं कीटकनाशक याचा उपयोग करू शकता. किंवा त्याला पर्याय रोगरचा वापर आपण करू शकता. रोगर पण दोन्ही आळी आणि जे काही रस शोषक किडी दोन्हींवर चालतात. हे 2 नसतील तर 3रं काय, तर थायमिथोक्झम जे 75% वाले येतं
तर ते अळीला पण चालतं आणि रस किडींना पण चालतं. यापैकी एकाचा वापर आपण करू शकता. आणि याच्या जोडीला आपल्याला एक बुरशीनाशक साधं कार्बेंडाझिम मँकोझेब असेल किंवा मेटॅलेक्झिल मँकोझेब असेल, तर एकदम साधं बुरशीनाशक किंवा हेक्साकॉनाझोल असेल, तर याचा उपयोग आपण त्या पहिल्या फवारणीला करू शकतो, जे की 3ऱ्या किंवा 4थ्या पाण्याच्या आसपास असेल, जिथं लोंबी लागलेली नसेल आणि गहू फुटवा अवस्थेमध्ये असेल. बरोबर. मग त्यानंतर आपण बाकीच्या फवारण्या साधारणपणे गावाला 2 तर फवारण्या होणार आहे. किती पण आपण काय म्हणतो ना, कमीत कमी खर्चात करायचं म्हणलं तर 2 फवारण्या होणार आहे. ह्या 2 आवर्जून करा. फुटव्यांची फवारणी ही तुम्ही जर खत वापरलं तर करायची गरज नाही. मग याच पहिल्या फवारणीत तुम्ही एखादं चिलेटेड झिंक म्हणा किंवा मायक्रोन्यूट्रन मिक्स करू शकता. त्याच्यास आता आपण प्रत्येक शेतकरी त्यांच्या डोक्यात हा प्रश्न असेल हा. की किती फवारण्या करायच्या, हो, किंवा हो. जसं आपण फुटव्यासाठी एक फवारणी केली, तर जसं आपलं रिजंट येतं किंवा हो. जे ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये जे कीटकनाशक येतात, हो. जर ती फवारली किंवा जर थायमिथोक्झाम जर आपण वाळूला किंवा मातीला हे करून जर फवारलं तर चालू शकतं का? खर्चाचा जर तुलना केली हा. तर रिजंट किंवा जे काही तुम्ही ग्रॅन्युलर इन्सेक्टिसाइड हम्म. ते तुम्हाला महाग पडणार बरोबर. आणि फवारणी तुम्हाला स्वस्त पडणार. फवारणीचा हिशोब सोपा आहे की क्लोरोसायपर सारखं जर कीटकनाशक घेतलं किंवा रोगर सारखं घेतलं तर तुम्हाला 200 ते 300 रुपये बरोबर. प्रति एकर मध्ये फवारणी होईल. हम्म. पण ती फवारणी करत असताना तुम्हाला एक कीटकनाशकासोबत एक बुरशीनाशक वापरू शकता. बरोबर. त्याच्यात एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा पीक पोषक वापरू शकता. हम्म. म्हणजे तुमचे दुहेरी तिहेरी फायदे तिथं बरोबर. होतात. बरोबर. त्यामुळं माझं सल्ला असा राहील की ही फवारणी होणं गरजेचं आहे. हम्म. आणि 2च फवारणीवर आपण गहू काढायचा प्रयत्न करू. बरोबर. तर पहिल्या फवारणीमध्ये आपण हेक्साकॉनाझोल किंवा कार्बेंडाझिम मँकोझेब किंवा मँकोझेब आणि मेटॅलेक्झिल यापैकी एक वापरू आणि त्याच्या जोडीला एक कीटकनाशक आणि एखादं पीक पोषक वापरू. दुसरी फवारणी जी आहे तर ती लोंबी येण्याच्या आधी. का? तर ती अवस्था अशी आहे की त्यावेळेस मावा कीड खूप असते. बरोबर. बरोबर. आणि मावा कीड कंट्रोलमध्ये येत नाही. कारण का? तर मावा कीड ही एकमेव कीड अशी आहे का जी पोषक वातावरण मिळालं की मादी अंडी देणं, अंड्यातून पिल्लं बाहेर येणं असं काही घडत नाही. डायरेक्ट मादी पिल्लाला पण जन्म देते आणि ज्यावेळेस पोषक वातावरण नसेल त्यावेळेस मादी अंड पण घालते. आणि नर मादीचं मिलन व्हायलाच पाहिजे तरच जाऊन पिल्लं जन्माला येईल. हे पण त्या मावा किडीच्या बाबतीत लागू नये. त्यामुळे तिची जी संख्या आहे ती खूप प्रचंड वाढते. बरोबर. आणि ती संख्या कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर मग आपल्याला परत एकदा जर पहिल्या वेळेस आपण रोगर नसेल वापरलं तर त्यावेळेस आपण घेऊ शकतो. किंवा याला दुसरा पर्याय जे की आपला ॲसिफेट आणि इमिडाक्लोप्रिड एकत्र कॉम्बिनेशन त्याचाही उपयोग करू शकता किंवा इमिडाक्लोप्रिड जे 70% वाले तर त्याचाही उपयोग आपण तिथं करू शकतो. आणि त्या फवारणीत आपल्याला तांबेरा टाळण्यासाठी किंवा तांबेराची थोडीफार आपल्याला लक्षणं दिसतील तर त्यासाठी आपल्याला टेबिकॉनाझोल हा जो काही घटक आहे म्हणजे फॉलिक्युरा असेल बरोबर. तर ते आपल्याला तिथं फवारणीसाठी आवर्जून घ्यायचे. मग ह्या 2 फवारण्या घेतल्यानंतर आपल्याला 3ऱ्या फवारण्याची गरज पडणार नाही आणि गव्हाचं उत्पादन चांगलं येईल पण दर्जेदार येईल. हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. आणि जसं तेजसनं सांगितलं, जर तुम्ही मागच्या 3-4 वर्षातला जर ट्रेंड बघितलं तर हो. तुम्हाला हे दिसेल की काळा मावा जे की बाकी खूप पिकामध्ये फार साधारण कीड आहे, पण गव्हामध्ये ती फार त्रास प्रचंड आहे, देते आणि प्रचंड. बऱ्याचपैकी जर लोकांनी त्यावर वेगवेगळे मॉलिक्यूल ट्राय केले पण त्याच्यावर काही सक्सेसफुल झालं नाही. हो. त्याच्यावर एक आणि साधाच उपाय आहे, तो म्हणजे रोगर. रोगर सगळ्यात जे अगदी बरोबर. रोगरचा जो तुम्हाला इफेक्ट येईल तो इफेक्ट तुम्हाला बाकी दुसऱ्या कुठल्याही कोणत्याच ह्याने येणार नाही. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही जर काळ्या माव्यासाठी सोल्युशन गव्हासाठी जर पर्टिक्युलरली हो. बघत असाल तर डोळे झाकून तुम्ही रोगरचा स्प्रे घ्या, ज्याच्यामुळे काळा मावा तुमचा कंट्रोलमध्ये अगदी येईल, बरोबर. बाकी कशाने येणार नाही. तेजस, आता आपण साधारणतः 4थ्या पाण्यापर्यंत आलो हो. आणि आता इथून पुढची स्टेज आहे की ज्यावेळी लोंब्या लागणं बरोबर. किंवा गहू चिकात येणं ह्या वेगवेगळ्या अवस्थेत येतो. मग अशा वेळी कुठलं एखादं अन्नद्रव्याचं नियोजन करायचं का जेणेकरून आपल्या ज्या लोंब्यात त्या भरायला मदत होईल किंवा जी लोंब्याची लांबी आपली ती चांगली वाढायला मदत होईल, जास्त दाणे लागू शकतील, असं काही करायचं का? बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा प्रयोग केलेला आहे. लोंबी लागण्यापूर्वी 13-0-45 जे विद्रव्य खत आहे त्याचा वापर केलाय. काहींनी 13-40-13चा केलाय. तर त्यांना चांगला त्याचा परिणाम जाणवलाय. मग तुम्ही जी काही आपण दुसरी फवारणी म्हणतोय तर त्या दुसऱ्या फवारणी म्हणजे तणनाशकाची एक फवारणी, एक कीटकनाशक बुरशीनाशकाची ज्यामध्ये आपण झिंकचा आवर्जून समावेश केला आणि फुटव्यांसाठी 19-19 गरजेनुसार वापरले. आणि जी दुसरी फवारणी त्यामध्ये आपण मावा कीड तांबेरासाठी मग त्यात तुम्ही 13-0-45 13-40-13 यापैकी एक विद्राव्य खत वापरू शकता. किंवा यामध्ये जे काही जिब्रेलिक घटकयुक्त जे होशी असेल किंवा स्टेलर असेल तर यासारखे घटक जिब्रॅक्स फायटोझाईम सारखे तर ते तुम्ही वापरू शकता, जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. जसं लोंबीचा आकार वाढला तर दाण्यांची संख्या नक्कीच तिथं वाढू शकते. पण यावेळेला तुम्ही खताचं नियोजन नाही करू शकत, कारण का तुम्ही जे पण खत वापरणार आहे कोणतंही खत बाजारातलं घेतलं तर ते लागू व्हायला 15 दिवस लागणार आहे आणि तोपर्यंत तुमची लोंबी बाहेर पडणार आहे. मग त्यावेळेस खताचा खर्च न करता आणि खत वापरू पण शकत नाही तशा परिस्थितीत तर एक विद्राव्य खताचं नियोजन जर तुम्ही केलं तर फक्त 250 ग्रॅम मध्ये काम. बरोबर. अशा पद्धतीने आपण करू शकता. विद्राव्य खत वापरा किंवा मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट परत एकदा तिथं वापरा किंवा
जे की मी सांगितलं तसं समुद्री शेवळे अर्क असेल किंवा जिब्रेलिन घटकयुक्त असतील तर त्याचा आपण वापर करू शकतो. बरोबर. फक्त आपल्या शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे, आपलं जे उत्पादन आहे ते 2 गोष्टीवरती महत्त्वाचं राहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या फुटवे किती आहेत, त्याला बरोबर. किती लोंब्या लागतात बरोबर. आणि ज्या काही लोंब्या लागतात त्याच्यामध्ये त्याची लांबी किती आहे किंवा किती दाणे आहेत. जेवढे दाणे जास्त असतील तेवढं आपलं उत्पन्न वाढेल. वाढणार. जेवढे दाणे कमी असतील तेवढं आपलं उत्पन्न कमी होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला फोकस हा ठेवायचा आहे, की कसे जास्तीत जास्त आपल्याला फुटवे निघू शकतील आणि कशी आपली लोंबी मोठी पडेल, जेणेकरून आपलं ओव्हरऑल उत्पन्न वाढायला वाढू शकतो. मदत मिळेल. समजा आता तेजस लोंब्या लागल्या आणि चिकाची अवस्था आहे, मग त्यावेळी काय पाण्याचं नियोजन करायचं आहे का? सगळ्यात महत्वाचं ती अवस्था आहे, कारण का आतापर्यंत तुम्ही जे पाणी दिलं तर ते गव्हाच्या उत्पादन वाढीसाठी झालं, बरोबर. पण आता गव्हाच्या गुणवत्तेसाठी आणि बरोबर. खास गुणवत्ता कोणाला ज्यांना घरी गहू खाण्यासाठी वापरायचा आहे किंवा घरी चपाती ज्याला मऊ व्हावी हम्म. तर त्यांच्यासाठी आता गव्हाचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये 2-3 ठिकाणी होतो. एक तर आटा बनवण्यासाठी होतो, बरोबर. त्यांना गहू हा भुरका लागतो, बरोबर. म्हणजे त्याला डार्क कलर चालत नाही. बेकरी सारख्या ठिकाणी उपयोग होतो, तर त्यांना कोणताही गहू म्हणजे अगदी कमीत खर्चातला किंवा एकदम कमी क्वालिटीचा गहू ते बरोबर. वापरतात. पण जो खाण्यासाठी गहू जातो, ज्यांचा घरगुती गिराईक विकत घेतात किंवा नातेवाईकांना किंवा घरातल्या घरात वापरतात, त्या शेतकऱ्यांनी लोंबी चिकत असताना तर पाणी द्याच द्या. पण मी असं सांगेल की ज्यावेळेस लोंबीचे जे काही वरचे हे आहेत, काय म्हणतो ना त्याला, रेष आहे, सुया तर त्या सुया ज्यावेळेस तपकिरी होतील त्यावेळेस पण पाणी द्या. बरोबर. म्हणजे काय होईल का त्या लोंबीला किंवा त्या गव्हाला बिलकुल पाण्याचा ताण पडणार नाही. त्याचा फायदा तुम्हाला 2 होईल, गहू झाडणार नाही. जर पाणी त्या शेवटच्या टप्प्यात दिलं तर गहू झाडणार नाही आणि ते पाणी दिल्यामुळे तुमच्या गव्हाचा कलर हमखास गडूळ होईल, डल कलर होईल. तो गहू विक्रीसाठी म्हणजे दुकानात जर गेले तर विक्रीसाठी तुम्हाला कदाचित कोणी म्हणेल की याचा कलर डाऊन आहे, पण तो गहू खाण्यासाठी किंवा चपातीसाठी अतिशय चांगला राहील आणि तो घरगुती विक्रीसाठी, गिरायकांसाठी किंवा घरगुती खाण्यासाठी आपण वापरा. जर आपलं क्षेत्र मोठं आहे, 2-3 एकर क्षेत्र आहे, तर आपल्याला खाण्यासाठी जेवढा गहू लागतो त्या गव्हासाठी कमीत कमी हे शेवटचं जे पाणी आहे, तर त्या ज्या लोंबीतल्या सोया आहेत त्या तपकिरी झाल्यावर सुद्धा द्या. जिथं लोंबी हिरवट असेल, म्हणजे वरून लोंबी जर पाहिली तर थोडीफार सुकलेली असेल, बाकीची लोंबी हिरवी असेल, त्या शेवटच्या टप्प्यात पण पाणी द्या. हे जादाचं एक पाणी झालं. तुमचं जे नियोजन आहे ते सोडून त्या व्यतिरिक्त हे जादाचं एक पाणी द्या. तुम्हाला याचा फायदा हमखास होईल आणि तुमच्या ह्या गावाची जी चपाती आहे तर ती खूप नरम किंवा मऊ होईल. बरोबर. आणि शेतकरी मित्रांनो, मला वाटतंय जर आपण ह्या सगळ्या स्टेज केल्या तर आपल्याला जे गव्हाचं उत्पन्न काढायचं आहे, ह्या वर्षी आपण गव्हाची पेरणी जास्त झाली आहे आणि त्याचं जे उत्पन्न आपल्याला काढायचं आहे ते चांगलं निघालं आणि अल्टिमेटली जो आपला उद्देश आहे की आपल्याला ₹1 टाकला तर कमीत कमी ₹2-2.5 कमवले पाहिजे, तर त्या पद्धतीने आपलं नियोजन होऊ शकतं. तर मला वाटतंय अशा वेगवेगळ्या पिकाच्या माहितीसाठी तुम्ही लोकशिवारचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील गव्हाबद्दल तर ते तुम्ही नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा, जेणेकरून आम्ही येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि अशाच व्हिडिओसाठी लोकशिवारचा चॅनल बघत राहा. परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार.